पहाटे पुण्याच्या स्वारगेट एसटी स्टँडवर एक अतिशय दुःखद घटना घडली, अतिशय दुर्भाग्यपूर्ण घटना घडली आणि तिथल्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट 9:30 वाजता मिळालेली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि ते सगळ्याच्या संदर्भातली त्यांचा तपास चालू आहे. माझं स्वतः सीपीशी बोलणं झालेलं आहे आणि त्यामध्ये संशयदृष्ट्या फिरणारा आरोपी हा शिरूर तालुक्यातला आहे. त्याच्या एका व्यक्तीला ताब्यामध्ये घेतलंय, परंतु तो अजून सापडला नाही. पोलीस पूर्णपणे शिरूर आणि त्याचं ते गाव आहे त्या परिसरामध्ये त्याचा तपास करतायत. महाराष्ट्रात अशा प्रकारची कुठलीही दुर्दैवी घटना घडणं ही अतिशय क्लेशदायक आहे, दुःखदायक आहे. त्याबद्दल कुणाचंच दुमत असण्याचं काही कारण नाही. पण आपण सगळे काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय, तरी अशा दुर्दैवी घटना घडतायत. सीसीटीव्हीच्या सगळ्या बारकाईनं पोलिसांना त्याची पाहणी करायला सांगितलेली आहे. तिथं सीसीटीव्हीमध्ये प्रवासी पण दिसत आहेत, कारण तसं स्वारगेट तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की स्वारगेट असेल किंवा शिवाजीनगर असेल, दोन्ही बस स्थानकं अशी वर्दळीची असतात. असे भरपूर मोठ्या प्रमाणावर तिथनं बसेस महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जात आहेत आणि त्यांना पूर्ण सूचना देण्यात आलेली की काही करून तो आरोपी सापडला पाहिजे. त्याला पार फाशीची शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि एकंदरीतच ज्या मुलीवर अशा प्रकारचा प्रसंग उद्भवलेला आहे, त्या मुलीच्या बाबतीमध्ये देखील आपल्या राज्य सरकारने अशा घटना घडल्यानंतर जे काही गोष्टी करायच्या असतात त्या करण्याच्या पण सूचना दिलेल्या आहेत. मी देखील म्हणजे मला पण जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने, उपमुख्यमंत्री या नात्याने त्या गोष्टीचा अतिशय मनस्ताप म्हणजे मी बघतोय. सुसंस्कृत महाराष्ट्राला, सुसंस्कृत पुणेकरांना ही गोष्ट कुणालाच कदापि आवडणारी नाहीये आणि त्याचा म्हणजे पोलिसांना तिथं जवळ पोलीस चौकी पण आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. तो मुलगा ताब्यात आल्यानंतर सगळ्या गोष्टी त्याच्या संदर्भामधल्या ताबडतोब त्याच्यावर कशी कारवाई करायची, काय करायची, कसं फास्ट ट्रॅक कोर्ट तिथं नेमायचं, तो लवकर कसा केस चालेल ह्याबद्दल सगळी काही खबरदारी मुख्यमंत्री स्वतः घेत आहेत. त्यांनी पण त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्यांनी पण काही सूचना द्यायच्या त्या दिलेल्या आहेत आणि मुरली मोहोळ जे असतील किंवा बाकीचे सगळे सहकारी असतील, सगळ्यांनीच त्या संदर्भामध्ये फार गांभीर्याने, गंभीरतेने ही सगळी मॅटर घेतलेली आहे. आपण या संपूर्ण प्रकरणात 7 वाजेपर्यंत काही अहवाल मागवला आहे का? नाही, ह्या संदर्भात काय झालंय, माझे 2दा-3दा सीपीशी बोलणं झालंय. सीपींना वरनं सीएम साहेबांच्याकडनं सूचना आलेल्या असल्यामुळे माझंही त्यांच्याशी बोलणं झालेलं असल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की ते बाकीचं काही माहिती नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये तो माणूस, ती व्यक्ती ज्यांनी कुणी जो गुन्हेगार आहे, तो गुन्हेगार हा तातडीनं त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. त्याबद्दलची सगळ्या तपास सगळ्या अँगलनी, सर्व अँगलनी पोलीस करतायत. बरीच यंत्रणा त्याला कामाला लावली. विरोधकांचं असं स्पष्टपणे म्हणणं आहे की या संपूर्ण प्रकरणात आता कुठेतरी एक सर्वपक्षीय बैठक व्हायला पाहिजे आणि अशी घटना घडून येण्याचे ठोस उपाय. आता ऐका ना, 3 तारखेलाच अधिवेशन आहे. आज तारीख आहे मला वाटतं 26, 27, 28, 1, 2, 3 अशा 2-3 दिवसातच त्या. आता या संदर्भामध्ये जो काही तपास करायचा आहे तो त्या ठिकाणी करण्याचं काम चालू केलेलं आहे. काल दुपारी म्हणजे काल तिनं 9:30ला का काहीतरी कंप्लेंट केली असं पोलिसांनी माहिती दिलेली आणि आज मीडियाला त्या सगळ्या गोष्टी कळल्या. मीडियाच्या पण सगळ्या चॅनलला त्याच्याबद्दलची माहिती देण्याचं काम त्या बाबतीमध्ये चाललेलं आहे. आता वेगवेगळे विरोधक पण तिथं पोचलेले आहेत, त्यांनी पण तिथं आंदोलन केलेलं आहे. ते पण त्यांच्या परीनं जे काही सांगायचं ते सांगतात. पण आरोपी ताब्यात आल्याशिवाय काय मिनिट टू मिनिट जे काही घडलेलं आहे त्याच्याबद्दलचा सगळा तपास, पण अतिशय दुर्दैवी, दुर्भाग्यपूर्ण अशा प्रकारची घटना आहे. याबद्दल
दुमतच नाही. स्वारगेट स्थानकातली आणखीन एक बाब लक्षात अशी आली आहे की अनेकदा बंद पडलेली एसटी हा ते पण दाखवलं. आता मी त्याच्या संदर्भात प्रताप सरनाईक साहेब यांनाही आता आपण मोठ्या प्रमाणावर नवीन बसेस घेतोय. ज्या जुन्या बसेस आहेत त्या बसेस जर चालू होणारच नसतील तर त्या स्क्रॅपमध्ये काढल्या गेल्या पाहिजेत. तिथले जसं तुम्हाला माहिती आहे की पोलीस स्टेशनला अनेक जप्त केलेल्या मोटरबाईक, लाईट मोटर व्हेकल, हेवी ट्रक असे जप्त केलेले असतात आणि तसेच धुळकात पडलेले असतात. शेवटी त्या केसचा निकाल लागेपर्यंत त्याची विल्हेवाट लावता येत नाही. पण कोर्टाची संमती घेऊन कोर्टाच्या संमतीनं पुढच्या गोष्टी करता येतात. इथं काही तो प्रश्न नाही, इथं एसटी महामंडळाचा प्रश्न आहे. तर त्याच्याबद्दल प्रताप सरनाईक साहेबांशी बोलून पुढच्या जे काही कारवाई करायची ती इथंच नाही, जिथं कुठं महाराष्ट्रामध्ये बस स्थानकं आहेत आणि मोठे डेपो आहेत आणि तिथं अशा जुन्या बसेस स्क्रॅपमध्ये जाणाऱ्या पडून असतील त्याबद्दलची पण कारवाई त्या ठिकाणी करावी लागेल आणि केली जाईल. आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना धमकी आलेली आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांवरती आक्षेपार्ह भाषेत अर्वांच्या टीका टिप्पणी जी आहे ती प्रशांत कोरोटकरांनी केलेली आहे. प्रशांत कोरोटकर देवेंद्र फडणवीसांबरोबर आणि ह्यामध्ये सावंतांनी तक्रार केली ही गोष्ट खरी आहे. ज्यांच्याबद्दल तक्रार केली ती व्यक्ती सांगते की मी फोनच केलेला नाहीये. त्याचा तपास केला पाहिजे. वास्तविक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि अनेक जण हे आपले सगळे महापुरुष आहेत. शिवाजी महाराज तर दैवत आहेत. त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल कुणीही असल्या खालच्या पातळीची वक्तव्य केलेली महाराष्ट्र खपून घेणार नाही, महाराष्ट्रातली जनता खपून घेणार नाही, महाराष्ट्र सरकार खपून घेणार नाही. पण दोन्ही बाजूनी तक्रारी आल्यानंतर दोन्ही बाजूनी त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी केली करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत.